नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, नागपंचमी. आपल्याकडे नागपंचमी श्रद्धेचा सण, स्वामींचा संदेश असा एक स्रोत आहे. आणि तो फक्त पारंपरिक नाही, तर जरा वेगळ्या म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून या सणाकडे बघतो. विशेषतः श्री स्वामी समर्थांचा काय दृष्टिकोन होता हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणजे केवळ रीतिरिवाज नाही, तर त्यामागचा खोल अर्थ. अगदी बरोबर. म्हणजे फक्त वरवरची पूजा नाही, तर त्यामागची जी ऊर्जा आहे, जो विचार आहे आणि स्वामींचा संदेश, ते समजून घेणं महत्वाचं आहे. तर मग सुरुवात करूया. नाग हा शब्द ऐकला की लगेच साप आठवतो. पण आपल्या परंपरेत या स्रोतानुसार नाग म्हणजे फक्त प्राणी नाहीये, त्याला ऊर्जा, संरक्षक शक्ती आणि खोल आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलंय. बरोबर? हो, अगदी. पुराणातले उल्लेख बघा ना, शेषनाग आहेत, वासुकी, तक्षक, अनंत ही फक्त नावं नाहीयेत, मोठी प्रतीकं आहेत ती. हो ना. शेषनाग पृथ्वीचा भार सांभाळतात, वासुकी समुद्र मंथनात, म्हणजे निर्मिती आणि स्थिती यात त्यांची भूमिका आहे. बरोबर. आणि मग प्रश्न येतो की नागपूजा का करायची? तर अशी श्रद्धा आहे की सृष्टीचं जे नाजूक संतुलन आहे, त्यात नागांचे एक महत्वाचं स्थान आहे. त्यांच्या पूजनाने कळत नकळत झालेल्या चुकांची म्हणजे पापांची क्षमा मिळते आणि घरात, जीवनात शांतता येते. अच्छा. म्हणूनच आपण पाहतो की अनेक ठिकाणी जसं बेलगाव, शिर्डी किंवा अगदी अक्कलकोट जवळ पण प्रसिद्ध नाग मंदिर आहेत. लोक श्रद्धेने जातात तिथे. आणि इथेच श्री स्वामी समर्थांचा संदर्भ येतो. तो खूप महत्वाचा आहे या स्रोतानुसार. त्यांच्या चरित्रातला तो प्रसंग आठवतो का? एका भक्ताला नागदंश झाला होता आणि स्वामींनी फक्त फुंकर मारून बरं केलं. हो, तो प्रसंग खूप बोलका आहे. पण तो फक्त चमत्कार नव्हता. त्यातून स्वामींनी एक खूप मोठा आध्यात्मिक नियम सांगितला. ते म्हणाले होते, ज्याच्या अंतरंगात अहंकार नाही, ज्याचं मन शुद्ध आहे, त्याला सृष्टीतील कोणतीही शक्ती त्रास देऊ शकत नाही, अगदी विषारी नाग सुद्धा नाही. अरे वा. म्हणजे बाहेरच्या संरक्षणापेक्षा आतली शुद्धता जास्त महत्वाची. अगदी. हाच खरा संदेश आहे. आणि स्रोतात असंही म्हटलंय की स्वामींनी नागांना तत्वज्ञानाचे रक्षक मानलं. हे जरासं म्हणजे गूढ वाटतंय. काय अर्थ असेल याचा? हो, हे थोडं खोलवरचं आहे. तत्वज्ञानाचे रक्षक म्हणजे कदाचित जे गूढ ज्ञान आहे, जे निसर्गाचे खोल नियम आहेत, त्यांचे संरक्षक. असं बघा, नाग पाताळात राहतात, जे गुप्त ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. कदाचित स्वामींना असं म्हणायचं असेल की काही सत्य ही वरवर दिसत नाहीत, ती खोलवर दडलेली असतात. अच्छा, म्हणजे नाग त्या ज्ञानाचे प्रतिकात्मक रक्षण करतात. हो, असा एक अर्थ असू शकतो. यामुळे नागपूजेला अजून एक वेगळी पातळी मिळते. मग याचा संबंध कुंडलिनी शक्तीशी कसा जोडला जातो? कारण नाग आणि कुंडलिनी हे नेहमी एकत्र येतात चर्चेत. हो, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आध्यात्मिक पातळीवर बघितलं तर नाग हे आपल्यातल्या सुप्त कुंडलिनी शक्तीचंच प्रतीक आहेत. ती शक्ती आपल्या पाठीच्या कण्याच्या मुळाशी सर्पासारखं वेटोळ घालून असते असं मानतात. स्वामींच्या शिकवणीनुसार नागपंचमी म्हणजे फक्त बाहेरच्या नागाची पूजा नाही, तर आपल्या आतल्या या शक्तीला ओळखणं, तिला जागृत करण्याचा प्रयत्न करणं. आणि त्यासोबतच मनातील विष शुद्ध करणं. अगदी बरोबर. राग, लोभ, मत्सर, द्वेष हे जे आपल्या मनातलं विष आहे, त्याचं शुद्धीकरण करण्याचा हा दिवस आहे. म्हणून मग ते दुधाचा नैवेद्य दाखवणं किंवा त्या दिवशी जमीन न नांगरणं, यामागे पण अर्थ असणार. नक्कीच. दूध हे शांततेचं, शुद्धतेचं प्रतीक आहे. नैवेद्य म्हणजे जीवनातली कटुता जाऊन माधुर्य यावं, प्रेम वाढावं हा संकल्प. आणि जमीन न नांगरणं किंवा लोखंडी अवजारं न वापरणं, यामागे भूमातेचा आदर आहे. आणि अर्थातच नागांसारख्या भूमीतील जीवांना इजा होऊ नये ही अहिंसक वृत्ती, निसर्गाप्रती कृतज्ञता. पण स्वामींनी कुंडलिनीबद्दल एक इशारा पण दिला आहे, नाही का? मनातील सर्प जागृत झाला की त्याचे डंख शरीरावर नाही तर आत्म्यावर होतात. हे खूप खोल आहे. हो, आणि खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा की जर ही आंतरिक शक्ती चुकीच्या पद्धतीने जागृत झाली, म्हणजे अहंकारानं किंवा नकारात्मक भावनेनं, तर ती विनाशाकडे नेते. तिचे डंख हे मानसिक, भावनिक, आध्यात्मिक असतात. ते शारीरिक जखमेपेक्षा जास्त गंभीर असू शकतात. बरोबर. म्हणूनच साधना, जप, ध्यान आणि मुख्य म्हणजे आत्मपरीक्षण, यातूनच त्या शक्तीला सकारात्मक दिशेने जागृत करणं, हे खरं नागपूजन आहे असं स्वामी सुचवतात.
खरंय. म्हणजे हा सण एक प्रकारे आरसा दाखवतो आपल्याला की बाबा रे, तुझ्या वागण्या बोलण्यातून विचारांतून तू कोणाला डंख मारत नाहीस ना, तुझ्या शब्दात कर्मात विष तर नाही ना, हे स्वतःला विचारायला हवं. नेमका हाच मुद्दा, आत्मपरीक्षण. स्वामींनी तर स्पष्टच म्हटलंय, माणूस नागापेक्षा विषारी झाला तर त्या पूजेस काही अर्थ राहत नाही. आजच्या काळात हे किती लागू होतं बघा. बाहेरच्या नागाची पूजा ठीक आहे, पण आत दडलेल्या वैचारिक भावनिक विषाचं काय, हा खरा प्रश्न आहे. अगदी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नागपंचमी हा फक्त सापांच्या पूजेचा दिवस नाही, हा निसर्गाचा आदर करण्याचा, आपल्या आतल्या कुंडलिनी शक्तीला ओळखण्याचा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यातली जी नकारात्मकता आहे, जे विष आहे, त्याचं शुद्धीकरण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. एकदम बरोबर. श्री स्वामी समर्थांचा हाच अंतिम संदेश आहे असं म्हणता येईल. बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक शुद्धतेला महत्त्व द्या. शांत, समाधानी, अहंकाररहित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या विचारांतलं, भावनांतलं आणि कर्मांतलं विष काढून टाका. हेच खरं पूजन. खरंच. म्हणजे फक्त एक दिवस सण साजरा करण्यापुरतं नाही, तर आपल्यातला हा जो आंतरिक विषाचा मुद्दा आहे त्याचं शुद्धीकरण करणं आणि अधिक शांतपणे, जागरूकपणे जगण्याचा प्रयत्न करणं, हा विचार रोजच्या जगण्यात कसा आणता येईल यावर विचार करायला हवा, नाही का? अगदी. त्यावर चिंतन करणं महत्त्वाचं ठरतं.